आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून पत्रक जारी। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे वॉन्टेड घोषित। आरोपींना शोधून देणाऱ्यास बक्षीस मिळणार। एसआयटी प्रमुख बसवराज तेलींकडून वाल्मिक कराडची चौकशी। बसवराज तेलींकडून वाल्मिक कराडचा जबाब नोंदवण्यात आला। बसवराज तेलींनी जवळपास 1.5 तास कराडची चौकशी केली। बीडमधील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या कुटुंबियांची एसआयटीच्या पथकाकडून चौकशी। एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांच्याकडून कुटुंबियांची चौकशी। मस्साजोग दौऱ्यावेळी अजित पवारांच्या ताफ्यामध्ये वाल्मिक कराडची गाडी। त्याच गाडीमधून कराड पुण्यामध्ये सरेंडर झाला। खासदार बजरंग सोनवणे यांचा खळबळजनक दावा। पोलिसांपेक्षा जास्त तपास आता राजकीय नेतेच करत आहेत। बजरंग सोनवणेंनी केलेल्या दाव्यावर प्रवीण दरेकरांची टीका। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो। बीड हत्या प्रकरणावर बोलताना विजय वडेट्टीवारांकडून भीती व्यक्त। पुरावा नष्ट न करण्याची मागणी। विजय वडेट्टीवार बोलायला हुशार। छोटा आका आणि मोठा आकाच्या गोष्टी त्यांनी करू नये। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्यासाठी प्रयत्न सुरू। धनंजय मुंडेंचा पलटवार। वाल्मिक कराडची चौकशी ऑन कॅमेरा झाली पाहिजे। वाल्मिक कराडच्या खोलीमध्ये सीसीटीव्ही असला पाहिजे। अंजली दमानी यांची मागणी। वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी तुरुंगामध्ये बीड पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या कॉटवरून विरोधकांचा आरोप। तर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी विरोधकांचे दावे। पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बेड मागवले। गृहमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। कराडला भेटणाऱ्या तांदळेची सरपंचाच्या भावाशीच अरेरावी। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार। धनंजय देशमुखांची पोलीस अधीक्षकांना पत्र लिहित तक्रार। आरोपी वाल्मिक कराडला कोठडीमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट। तुरुंगामध्ये कोणीही सहज भेटायला येत असल्याचा आरोप। भेटीला येणाऱ्यांचीही चौकशी करण्याची संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची मागणी। बीड हत्या प्रकरणामध्ये एसआयटीच्या अहवालानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय। राधाकृष्ण विखे पाटलांची सूचक प्रतिक्रिया। तर बीड हत्या प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाई सुरू झाल्याचं विखेंचं वक्तव्य। बीड हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत मुंडेंनी राजीनामा द्यावा। आमदार प्रकाश सोळंकेंची मागणी। तर प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसताना राजीनामा का देऊ? मंत्री धनंजय मुंडेंचा सवाल। वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय। बीड हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत मुंडेंनी राजीनामा द्यावा। आमदार प्रकाश सोळंकेंची मागणी। मुंडेंचा राजीनामा घ्या। फडणवीस आणि दादांकडे मागणी केल्याची माहिती। धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा। ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंची मागणी। अजितदादांचा मौन पाहता धनंजय मुंडेंची विकेट काढून भुजबळांचा टीममध्ये समावेश केला जाऊ शकतो। वडेट्टीवारांचा मोठा दावा। आरोपींना बीडच्या लॉकअपमध्ये ठेवू नये। एकतर नाशिकला नेण्यात यावं, नाहीतर संभाजीनगरला घेऊन जाण्याची सुरेश धस यांची मागणी। काही वेळानंतर केस दुसऱ्या जिल्ह्यामध्ये देण्यात यावी अशी मागणी करणार असल्याची माहिती। परळीमध्ये धनंजय मुंडेंच्या मर्जीमधले अधिकारी। दमानी यांचा ट्विट करत आरोप। मुंडे आपल्या मर्जीमधले समाजामधली माणसं पदांवर घेतात। अंजली दमानी यांनी ट्विट करत लिस्ट जारी केली। बीडमध्ये सर्व एकाच समाजाचे अधिकारी, ते दुसऱ्यांना काय न्याय देणार? अंजली दमानी यांचा आरोप। तर अंजली दमानी यांना जे करायचंय ते करू द्या। त्या कुठल्याही संविधानिक पदावर नाहीत। गुणरत्न सदावर्तेंचा पलटवार। संतोष देशमुखांच्या नातेवाईकांनी एसआयटीचे प्रमुख बसवराज तेलींची भेट घेतली। नातेवाईकांकडून मृत्यूचं प्रमाणपत्र काढण्यासाठी कागदपत्रांची मागणी। मृत्यूचं प्रमाणपत्र काढण्यासाठी पंचनामाविषयीच्या कागदपत्राची मागणी। बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या परभणीमध्ये मूक मोर्चा। मोर्चामध्ये संतोष देशमुखांचे कुटुंबीय सहभागी होणार। मनोज जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनवणेही उपस्थित राहणार। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला वेग। पक्षाच्या 29 प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती। 11 केंद्रीय मंत्री, 3 राज्यमंत्र्यांचा यादीमध्ये समावेश। सामनामधून मुख्यमंत्री फडणवीसांवर स्तुतीसुमनं। गडचिरोलीमध्ये संविधानाचे राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकास पात्र। नक्षली जिल्ह्याची ओळख पोलाद सिटी अशी होणार असेल तर स्वागतच। मुख्यमंत्री फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्याची सामनातून स्तुती। दुर्गम आणि माओवादग्रस्त भागाच्या विकासाबद्दल मी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांची प्रशंसा करतो। पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक। मुख्यमंत्री फडणवीसांनी भेटीमध्ये मला मंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता। 7 ते 8 दिवस थांबायला सांगितलं होतं। छगन भुजबळांची स्पष्टोक्ती। नायगावच्या कार्यक्रमात स्टेजवर मुख्यमंत्र्यांची भेट होणार। मुख्यमंत्री स्टेजवर मध्ये बसणार। मी कुठेतरी बाजूला असेल। भुजबळांची प्रतिक्रिया। छगन भुजबळ यांना तुर्तास भाजपमध्ये घेतलं जाणार नाही। सूत्रांची माहितीमध्ये वाद नको म्हणून भाजपमध्ये प्रवेश नाही। तर छगन भुजबळांना योग्य ते स्थान मिळेल। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री भुजबळांचा नक्कीच विचार करतील। मंत्री अतुल सावेंची प्रतिक्रिया। भुजबळांकडे भाजपमध्ये जाण्याचा पर्याय किंवा घरी बसण्याचा पर्याय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। तर ओबीसींच्या भावनेशी खेळणारं माहितीचं सरकार। वडेट्टीवारांची टीका।
जेव्हा ते पवार साहेबांसोबत होते तेव्हा त्यांना योग्य न्याय मिळत होता, जे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. मात्र आता ते काय निर्णय घेतात ते त्यांच्या भूमिकेनंतरच कळेल. रोहित पवारांची भुजबळांवर प्रतिक्रिया. पालकमंत्रीपदाच्या निर्णयाआधीच पुण्यामध्ये अजितदादांच्या समर्थकांची बॅनरबाजी. पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, असा बॅनरवर उल्लेख. खासदार अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. मराठवाड्याच्या विकासात्मक कार्यक्रमाचा विषय होता, त्या संदर्भात चर्चा झाल्याची अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. मी भाजप किंवा शिंदे गटाच्या वाटेवर, या केवळ अफवा. निष्ठावंत सैनिक म्हणून माझी ओळख, मी नाराज नाही. राजन साळवींचं स्पष्टीकरण. तर ठाकरे गटाला सोडण्याचे दावे साळवींनी फेटाळले. 3 महिन्यामध्ये राज्यामध्ये सरकार पडणार, त्याचे पुरावे दिले तर देश गडबडून जाईल. त्यामुळे 1000% सरकार जाणार आणि पुन्हा निवडणुका घ्याव्या लागणार. आमदार उत्तम जानकरांचा मोठा दावा. ईव्हीएम हॅक करून दाखवा, माझी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करतो. भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं उत्तम जानकरांना आव्हान. तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं आव्हान उत्तम जानकरांनी स्वीकारलं. काश्मीरचं नाव कश्यप असं होऊ शकतं, अमित शहांचे एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमामध्ये सूचक वक्तव्य. नितीश कुमार यांच्यासाठी आमचे दरवाजे कायम खुले. नितीश कुमार नेहमी पळून जातात, पण आम्ही त्यांना माफ करू. नवीन वर्षामध्ये लालू प्रसाद यादव यांची नितीश कुमारांना ऑफर. किती लालू प्रसाद यादवांनी स्वप्न बघितली तरी ते मुंगेरी लाल के हसीन सपनेच राहणार. लालू प्रसाद यांनी नितीश कुमारांना दिलेल्या ऑफरनंतर फडणवीसांचा टोला. नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला आकर्षक सजावट. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीच्या निमित्तानं विद्युत रोषणाई. सावित्रीबाई फुलेंच्या 194व्या जयंतीनिमित्त साताऱ्याच्या नायगावमध्ये जय्यत तयारी. नायगावातील कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार, तर परदेश दौऱ्यावर असल्यानं अजित पवार अनुपस्थित राहणार. शरद पवार आणि छगन भुजबळ आज एका कार्यक्रमात एकत्र येणार. चाकण इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज दिल्ली विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या कॉलेजचं भूमिपूजन होणार, तर नव्या कॉलेजला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं नाव देणार. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे सोमवारी मुंबईमधल्या प्रदूषणाचा आढावा घेणार. सर्व प्रशासकीय यंत्रणांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश. जळगावच्या पाळधी गावामधील संचारबंदी रात्री 8 नंतर हटवली. शांतता समितीच्या बैठकीनंतर संचारबंदी हटवण्याचा निर्णय. पाळधी ते 2 गटात वाद झाल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती. लाडकी बहीण योजनेमध्ये तक्रारी आलेल्या अर्जांची छाननी होणार. बाईक आणि 4 चाकी वाहनं असणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मुंबई बँकेमध्ये वैयक्तिक खातं उघडण्यास मंजुरी. सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी मुंबई बँकेमध्ये गुंतवणूक करण्यासही मंजुरी. पहिल्याच बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. राज्य सरकार 4849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार. राज्यामधील तब्बल 963 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार. अहिल्यानगरच्या बाबळेश्वर इथे केंद्रीय कृषी मंत्र्यांचा शेतकऱ्यांशी संवाद. प्रधानमंत्री कृषी विमा योजनेमध्ये पंचनामा करताना आता गाव हा घटक नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवण्यात येणार. शिवराज सिंग चौहान यांची मेळाव्यामध्ये माहिती. दत्तात्रय भरणे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर. दत्तात्रय भरणेंनी अद्याप मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला नसून ते खात्याबाबत नाराज असल्याची चर्चा. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पदभार स्वीकारला. याआधीही या खात्यामध्ये काम केल्यानं खात्याबद्दल माहिती आहे. पदभार स्वीकारल्यानंतर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. मंत्री अतुल सावेंनी पदभार स्वीकारला. अतुल सावे यांच्याकडे दुग्ध विकास मंत्रिपदाची जबाबदारी. ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून विकासासाठी काम करू. मंत्री सावेंची प्रतिक्रिया. 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत सुनावणी. राज्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार का, याकडे सर्वांचं लक्ष. उद्धव ठाकरेंना आता खासगी सुरक्षेचं कडं. मुंबई पोलिसांसोबतच ठाकरेंना आता खासगी सुरक्षा. एका मोठ्या उद्योग समूहानं ठाकरेंना खासगी सुरक्षा पुरवली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यामध्ये वाढ मिळावी. कर्मचारी संघटनेची मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी. आम्ही मराठी बोलणार नाही, काय करायचं ते कर. मुंबऱ्यामधल्या नागरिकांनी मराठी माणसाला कान पकडून माफी मागायला लावली. फळ विक्रेत्याला मराठी बोलण्यास सांगितल्याचा राग. सिल्लोड मतदारसंघ असताना संभाजीनगरला कशाला आला. चंद्रकांत खैरेंचा अब्दुल सत्तारांना सवाल. सत्तारांनी संभाजीनगरमध्ये उर्दूमध्ये बॅनर लावले. भाजपला कळत नाही का, खैरेंची टीका. कल्याण काळेंच्या बाबतीमध्ये मी नाराज. सत्तारांच्या कार्यक्रमात कल्याण काळेंनी भाषण केलेलं आवडलं नाही. महाविकास आघाडीचे खासदार असताना काळे कशासाठी गेले, चंद्रकांत खैरेंचा सवाल. मंत्रालयामधील सुरक्षेमध्ये अतिरिक्त वाढ. मंत्रालयामध्ये बायोमेट्रिक सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित. मंत्रालय परिसरामधील आंदोलन आणि तोडफोडीनंतर निर्णय. पंढरपूरमध्ये विखे पाटलांच्या ताफ्यामुळे भाविक संतापले. ऐन गर्दीमध्ये विखे पाटलांच्या 20 ते 25 गाड्यांचा ताफा आल्यानं संताप.
पुण्याच्या सासवडमधील वाहतूक कोंडीचा व्हिडिओ सुप्रिया सुळेंकडून ट्विट. सासवडमधील उड्डाणपुलांची कामं तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना देण्याची सुळेंची मागणी. महाराष्ट्र बांगलादेश आणि रोहिंग्या मुक्त करायचा आहे. अवैध प्रकारे राहणारे काही लोक अतिरेकी कारवायांना मदत करतात. मंत्री नितेश राणेंचा आरोप. रिलायन्स समूहाकडून नवी मुंबईमध्ये 5,286 एकर जमीन संपादित. 2,200 कोटींचा व्यवहार. नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटी आणि मुंबई ट्रान्स हार्बर जवळील जमीन खरेदी. महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजमध्ये रेल्वेमार्गे येणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीट प्रक्रिया सुलभ करण्याचा उपक्रम. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जॅकेटवर लावलेल्या स्कॅनरद्वारे प्रवासी तिकीट काढू शकणार.